मित्रांनो नमस्कार. आज आपण भूमितीतले निरनिराळे मूलभूत संबोध समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर मला सांगा बरं, तुमची आई तुमच्या घरी रांगोळी काढते की नाही? हो ना? तर ती रांगोळी काढताना सर्वात अगोदर काय करते बरं? करा विचार, करा. शाबास, अगदी बरोबर. तर तुमची आई रांगोळी काढताना सर्वात अगोदर ठिपके काढते की नाही? आणि मग त्या ठिपक्यांना क्रमाक्रमाने जोडून निरनिराळे आकार त्यात काढून सुंदर अशी रांगोळी पूर्ण करते. मित्रांनो, हे ठिपके तुम्हाला ठाऊक आहेत की नाही? तर अशाच प्रकारचे ठिपके गणितात सुद्धा वापरले जातात. पण मग ह्या ठिपक्यांना गणितात मात्र वेगळं नाव आहे बरं का. काय बरं नाव असेल? तर गणितात अशा ठिपक्यांना बिंदू म्हणतात. मात्र आपल्याला सोयीचं व्हावं, आपल्याला त्यांचं दिसणं सोयीचं व्हावं म्हणून आपण त्यांना एवढं ठळक काढतो. पण वास्तवात ते एवढे मोठे असतात का? तर नाही. मित्रांनो, बिंदू म्हणजे एक अतिशय लहानसा ठिपका, ज्याला लांबी, रुंदी, उंची काहीही नसतं, केवळ अस्तित्व असतं. म्हणजेच केवळ अस्तित्व असलेला, परंतु त्रिज्या, लांबी, रुंदी, उंची असं काहीही नसणारा जो लहानसा ठिपका असतो, त्यालाच गणिताच्या भाषेत बिंदू म्हणतात. आता हे पहा, या आकृतीत तुम्हाला काही बिंदू दिसत आहेत. आता ह्या बिंदूंना आपल्याला कसं बरं ओळखता येईल? तुमच्या ओळखीसाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला नाव दिलंय. अगदी तसंच ह्या बिंदूंच्या ओळखीसाठी आपल्यालाही त्यांना नाव द्यायचंय. मग ह्या आकृतीतल्या बिंदूंना तुम्ही पाहिलंत ना? बघा, प्रत्येक बिंदूच्या बाजूला त्याचं एक नाव दिलंय. तुम्हाला इंग्रजीतली अक्षरं दिसत आहेत ना? अगदी बरोबर. तर ह्या इंग्रजीतल्या अक्षरांचा वापर करून आपण त्यांना नाव देत असतो. ए पासून तर झेड पर्यंत अशी कोणतीही अक्षरं वापरून तुम्ही ह्या बिंदूंना नाव देऊ शकता. ह्या आकृतीत बिंदूंना बिंदू P, बिंदू A, बिंदू T अशा प्रकारची नावं दिली आहेत. आणि त्यांचं वाचन सुद्धा मी आता नुकतंच करून दाखवलं. कसं बरं वाचायचं? तर पुन्हा एकदा ऐका. बिंदू P, बिंदू A, बिंदू T अशा प्रकारे आपण ह्या बिंदूंचं वाचन करू शकतो. मित्रांनो, आता आपण रेषाखंड म्हणजे काय ते जाणून घेऊया. सर्वात अगोदर एका कागदावर आपण दोन बिंदू काढूया, बिंदू A आणि बिंदू B. आता बिंदू A आणि बिंदू B एकमेकांना जोडूयात. बघा, ह्या आकृतीत बिंदू A आणि बिंदू B एकमेकांना एका रेघेने जोडलेत. आता ज्या रेघेला असा एका बिंदूपासून सुरुवात होऊन दुसऱ्या बिंदूपर्यंत तिचा शेवट होतो, अशा रेघेला आपण रेषाखंड म्हणतो. रेषाखंडाची लांबी मर्यादित असते. आपल्याला रेषाखंड शेवटचे जे दोन बिंदू असतात, त्या बिंदूंच्या
बाहेर वाढवता येत नाही, कारण रेषाखंडाला मर्यादा घालून देणारे, त्याच्या लांबीवर मर्यादा घालून देणारे हे दोन शेवटचे बिंदू असतात. मित्रांनो, आपण जो रेषाखंड काढला आहे ए पासून बी पर्यंत जाणारा, आता याचं वाचन कसं करावं? रेषाखंड ए बी असं आपण त्याचं वाचन करू शकतो, किंवा थोडक्यात रेख ए बी असंही आपण त्याचं वाचन करू शकतो, आणि लिहितानाही असं लिहू शकतो. रेषाखंडावर दिसणारे बिंदू ए आणि बिंदू बी यांना आपण अंत्यबिंदू म्हणतो. मित्रांनो, आता रेषा म्हणजे काय ते आपण अभ्यासूयात. पुन्हा एकदा कागदावर बिंदू ए आणि बिंदू बी काढूयात. या दोन बिंदूंना जोडणारा एक रेषाखंड काढूयात. आता हा रेषाखंड बी च्या बाजूने पुढे वाढवता येईल काय? तर चला प्रयत्न करूया. बी च्या बाजूने थोडासा पुढे वाढवून पाहूया. आता ए च्या बाजूने वाढवता येईल का? तर चला प्रयत्न करूया. आता ए च्या बाजूने पुन्हा वाढवून पाहूया. तुमच्या वहीवरचा कागद जेवढा असेल तेवढीच ही रेघ आपल्याला वाढवता येईल. समजा आता आपण थोडासा मोठा कागद घेऊयात. मोठ्या कागदावर जर ही रेघ ए च्या पुढे वाढवली आणि बी पासून पुढे वाढवली तर आणखीन वाढवता येईल काय? तर आणखीन थोडी जास्त वाढवता येईल. समजा आपण ही आपल्या मैदानात जर वाढवली तर आणखीन मोठी वाढवता येईल. असं करता करता मित्रांनो, आपण ही रेघ दोन्ही बाजूंना कितीही वाढवू शकतो, म्हणजेच अमर्याद वाढवू शकतो, अनंत वाढवू शकतो. दोन्ही बाजूंना अमर्याद वाढणारी ही जी रेघ आहे हिलाच रेषा म्हणतात. आता तुम्हाला एक आकृती दिसते. बिंदू पी आणि बिंदू क्यू यांच्या दरम्यान जाणारी ती एक रेष आहे. मित्रांनो, रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढते, म्हणून मग कागदावर ती मावायला हवी. कागदावर दर्शवण्यासाठी आपण रेषेच्या दोन्ही बाजूला ती अमर्याद असण्याचं प्रतीक म्हणून बाणाचं चिन्ह काढतो, बाण काढतो, बाण दर्शवतो. तुम्हाला एक आकृती दिसते. बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून जाणारी एक रेषा. आता हिला कसं बरं नाव द्यायचं? तर त्या आकृतीत तुम्हाला स्मॉल लेटर्स मधला इंग्रजीतला एल दिसतोय ना? अगदी बरोबर. तर इंग्रजी अक्षरातलं कोणतंही स्मॉल लेटर वापरून आपण रेषेला नाव देऊ शकतो. जसं ह्या आकृतीत नाव दिलंय, तर तिचं नाव आपण कसं वाचणार? तर रेषा एल, किंवा तिचं नाव रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी असं सुद्धा लिहिता येतं. आता आपण पाहूया किरण म्हणजे काय ते. चित्रात तुम्हाला काय दिसतंय बरं? अगदी बरोबर, सूर्य. आणि दुसऱ्या चित्रात अगदी बरोबर, बॅटरी किंवा विजेरी. मित्रांनो, सूर्यापासून काय निघतात? अगदी बरोबर, सूर्यापासून निघतात सूर्यकिरण. आणि बॅटरीमधूनही काय निघतात? तर बॅटरीमधूनही निघतात प्रकाशाचे किरण. हे दोन्ही किरणच असतात.
सूर्यापासून किंवा बॅटरीपासून निघालेले किरण हे सतत पुढे पुढे पुढेच जात असतात. तुम्ही कधी पाहिलंय का की सूर्यकिरण जो सूर्यापासून आलाय तो परत माघारी सूर्याकडे चाललाय ते? किंवा तुम्ही कधी पाहिलंय का बॅटरी सुरू केली आणि बॅटरीतून निघणारे प्रकाश किरण पुढे जाता जाता उलट दिशेने बॅटरीकडे फिरत परत आलेत, असं झालंय का कधी? नाही ना. मित्रांनो, किरणांचं हेच वैशिष्ट्य आहे. किरण हे सतत पुढे पुढे जात असतात. त्यांचा प्रवास सुरू होतो तो मुळात एका ठिकाणाहून, पण ते कुठपर्यंत जात आहेत हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजेच किरण हा एका ठिकाणाहून निघाला तर दुसऱ्या ठिकाणी तो कुठपर्यंत जाईल हे मात्र आपल्याला स्पष्ट सांगता येत नाही. म्हणजेच किरण हा अनंत अंतर कापू शकतो, अमर्याद जाऊ शकतो, कितीही पुढे जाऊ शकतो. आता आपण ह्या आकृतीकडे येऊया. आकृतीत तुम्हाला बिंदू P आणि बिंदू Q एकमेकांना जोडलेले दिसतात. बिंदू P पासून Q पर्यंत एक रेघ काढली आहे आणि ती Q पासून पुढे वाढवत वाढवत नेली आहे. आणि आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे तिथे तुम्हाला एक बाणाचं चिन्ह दिसतंय ना? काय बरं त्याचा अर्थ? बाणाच्या चिन्हाचा अर्थ म्हणजे त्या दिशेला ती अमर्याद वाढेल. आकृतीतल्या रेघेची सुरुवात P पासून झालेली असून तिचा प्रवास सतत पुढे 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 अगदी बाणाचं चिन्ह दर्शवतोय, याचाच अर्थ अमर्याद आहे. म्हणून या अशा आकृतीला आपण किरण असे म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला बिंदू P दिसतोय. यालाच या किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात. आणि हा किरण Qच्या दिशेने अमर्याद वाढतोय हे दर्शवण्यासाठी बाण काढलाय. आता याचं वाचन कसं करणार? तर याचं वाचन किरण PQ असं करतात. किरण PQचं वाचन किरण QP असं कधीही करत नाहीत. कारण किरण PQची सुरुवात बिंदू P पासून झाली आहे आणि किरणाचं वाचन नेहमी आरंभ बिंदू पासून करतात. आता एक बिंदू घेऊयात आणि ह्या बिंदूतून किती बरं रेषा आपण काढू शकतो ते पाहूयात. ह्या आकृतीत तुम्हाला बिंदू P मधून जाणाऱ्या अनेक रेषा काढलेल्या दिसत आहेत. आपल्याला एवढ्याच काढता येतील का? नाही ना. तर याही पेक्षा जास्त काढता येतील, बरोबर ना? तर मित्रांनो, एका बिंदूतून जाणाऱ्या आपण जास्तीत जास्त किती रेषा काढू शकतो? कोणाला सांगता येईल का? अगदी बरोबर, आपण कितीही रेषा काढू शकतो. आता कितीही म्हणजे काय? आपल्याला कितीही असं मोजता येईल का? तर नाही. हे दर्शवण्यासाठी त्याला एक छान शब्द आहे, असंख्य. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. आता आकृतीत तुम्हाला बिंदू P मधून जाणाऱ्या काही रेषा दिसत आहेत. आता ह्या रेषांना काय म्हणतात ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, जेव्हा दोनपेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात आणि त्यांचा जो छेदन बिंदू असतो त्याला संपात बिंदू म्हणतात. आता हीच आकृती बघा.
बिंदू P मधून 2 पेक्षा जास्त रेषा गेल्या आहेत की नाही, म्हणून ह्या रेषांना आपण एकसंपाती रेषा म्हणूयात आणि ह्या एकसंपाती रेषा बिंदू P मधून गेल्या आहेत, म्हणून त्यांच्या छेदन बिंदू P ला संपात बिंदू म्हणूयात. मित्रांनो, तुम्हाला एक आकृती दिसते. या आकृतीत 9 बिंदू आहेत. त्यांना नावं द्या आणि त्यातील कोणत्याही 2 बिंदूतून किती रेषा जातात ते बघा बरं. घ्या वही आणि करा प्रयत्न. केला प्रयत्न? 2 वेगवेगळ्या बिंदूंमधून किती बरं रेषा काढता येतील? 2, 3, 4. 2 भिन्न बिंदूंमधून आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. 2 वेगवेगळ्या बिंदूंना जोडणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. आता या 9 बिंदूंपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू एकाच सरळ रेषेवर आहेत? आता बघा, ते जोडूयात. तर जे 3 किंवा जास्त बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना आपण एकरेषीय बिंदू म्हणतो. आणि ह्या 9 बिंदूंपैकी कोणते 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बिंदू एका सरळ रेषेवर नाहीत? बघा बरं. तर जे बिंदू एका सरळ रेषेत नसतील त्यांना आपण नैक रेषीय बिंदू म्हणतो. नैक रेषीय म्हणजे काय? तर न एकरेषीय, एका रेषेत नसलेले, म्हणून आपण त्यांना नैक रेषीय म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत. आता या तिन्ही चित्रातील आकृत्यांचे पृष्ठभाग कसे आहेत ते सांगा बरं. तर पहिल्या 2 चित्रातले पृष्ठभाग सपाट आहेत. हा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचा भाग आहे. या सपाट भागालाच गणिताच्या भाषेत प्रतल म्हणतात. म्हणजेच प्रतल म्हणजेच सपाट भाग, सपाट पृष्ठभाग. आता तुम्हाला एक आकृती दिसते. या आकृतीत प्रतलाचं नाव H आहे. प्रतलाची आकृती या ठिकाणी छोटीशीच काढलेली असली तरी प्रतल 4ही बाजूंना अमर्याद वाढतं. 4ही बाजूंना अमर्याद असतं. हे 4ही बाजूंना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवलंय. बघितली ना तुम्ही आकृती नीट? बऱ्याचदा आपल्या सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत. तर कळलं ना प्रतल म्हणजे काय ते? आता तुमच्या वहीचं एक पान घ्या बरं. सर्वात आधी मला सांगा, तुमच्या वहीचं पान हा प्रतलाचा भाग आहे का? आपण नुकतंच बघितलं की प्रतल म्हणजे सपाट भाग. आपल्या वहीचा कागद सुद्धा सपाटच असतो, म्हणून हा कागद सुद्धा प्रतलाचाच एक भाग असेल. आता वहीच्या पानावर असलेल्या आडव्या रेषा पहा. ह्या रेषा पुढे वाढवल्या तर एकमेकींना मिळतील का? नाही ना. कधीही न मिळणाऱ्या, कधीही न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. तर समांतर रेषेची नक्की व्याख्या आता आपण बघूया. या समांतर रेषा समांतर असाव्यात यासाठी एक अट आहे बरं का. कोणती ती? तर ती अट आहे
त्या रेषा एकाच प्रतलात असाव्यात. आता आपण बघितलं की नाही कागद, वहीच्या कागदावर ज्या आपण रेषा बघितल्या त्या एकाच प्रतलात आहेत आणि त्या सुद्धा कधीही एकमेकांना न छेदणाऱ्या आहेत. म्हणून वहीच्या पानावर असणाऱ्या सर्व रेषा ह्या समांतर रेषा आहेत. तर समांतर रेषांची व्याख्या काय असेल? एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. कळलं ना? चला तर मग लागा अभ्यासाला. धन्यवाद.